मंडळी, समजा एखाद्या रोडवरनं आपण जातोय आणि जाता जाता रोड मधून म्युझिक गाणं ऐकू आलं तर आश्चर्य वाटेल ना. तुम्ही म्हणाल हे काय थापा मारतोय, पण खरंय हे झालंय आणि आता ते भारतात चक्क आपल्या मुंबईमध्ये होतंय. कुठे, कसं आणि सर्वात महत्वाचं गाणं कोणतं ऐकू येते हे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. मुंबईच्या कोस्टल रोडवर म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किनारी महामार्गावर आता वाहन चालकाला संगीताची मेजवानी घेता येईल. नरिमन पॉइंट कडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तर मार्गिकेवर हा अभिनव प्रयोग करण्यात आला. वरळीकडून जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर डिवायडरला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवर 500 मीटर पुढे संगीत पट्टे बसवण्यात आले. या पट्ट्यांवरून ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहन गेल्यास जय हो या संगीताची धून ऐकू येते. आवाज येण्याच्या मागचं कारण काय? रस्त्याच्या पृष्ठभागावर ठराविक अंतरावर व विशिष्ट मोजमापावर हे पट्टे तयार करण्यात आले. तर फोर व्हीलर किंवा मोठी गाडी ठराविक वेगात पट्ट्यांवरून गेली की चाकांच्या होणाऱ्या घर्षणाने ध्वनिलहरीतून गाण्याचा आवाज येतो, जो वाहन चालक किंवा गाडीत बसलेल्या प्रवाशांना हे संगीत स्पष्टपणे ऐकू येते. यालाच म्युझिकल रोड किंवा मेलडी रोड म्हणतात. अंडरग्राऊंड बोगद्याच्या आधीच या संगीत मार्गाची माहिती व्हावी म्हणून 500, 100 आणि 60 मीटर आधी मार्गाबाबतचे सूचना फलक लावण्यात आले. या अभिनव संकल्पनेचा प्रसार 2007 मध्ये जपानमध्ये झाला. शिजुओ शिनोडा या जपानी इंजिनियरने हा शोध लावलाय. त्याने बुलडोझरच्या साहाय्याने रस्त्यावर काम करत असताना हा ध्वनी परिणाम शोधून काढला. नंतर याच प्रयोगाला मेलडी रोड संकल्पना विकसित झाली. ही आता भारतासहित हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया, UAE येथे अशा प्रकारचे रोड बनवण्यात आलेत. भारतातील हा पहिलाच प्रयोग केलेला रोड आहे. तर मग मंडळी, कधी जाता जय हो गाणं ऐकण्यासाठी नरिमन पॉइंटच्या मेलडी रोड आणि म्युझिकल रोडला.